राज्यातील नद्यांच्या वाढत्या प्रदूषणावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रदूषण महामंडळाला फटकारलंय. तर महापालिकांना इशारा दिलाय. नदी प्रदूषण रोखण्याचं काम दुर्दैवानं प्रदूषण महामंडळाकडून होत नाही, पण यापुढे प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नद्यांचं प्रदूषण वाढत होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दुर्दैवाने काय झालं की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ते काम व्यवस्थित होत नाही. हे प्रदूषण रोखण्याचं काम त्यांचं होतं. आता आम्ही पुढाकार घेतोय की नद्या स्वच्छता ठेवण्यासाठी, यासाठी की नदीच्या डाऊनस्ट्रीमला ज्या आमच्या उपसिंचन योजना आहेत, वॉटर सप्लाय स्कीम आहेत, त्याला पाणी द्यायची जबाबदारी जलसंपदा खात्याची असते. म्हणून ज्या ज्या महापालिकेंना पाणी आपण देतो त्यांची तर जबाबदारी आहे की 80% पाणी रिसायकल करून नदीत सोडलं पाहिजे. आज बहुतांशी महानगरपालिका पुण्यासहित 10% 15% सुद्धा पाणी सोडत नाही. त्यामुळे घाण पाणी, प्रदूषित पाणी येतं आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करतोच आता.